पौर्णिमा चंद्रामृत तृप्ती पारणेच कोरा भ्रमरासे चारा सुगंधाचा. एक कविता होती आम्हाला. त्या चंद्राचे उपकार आहेत पण त्याशी निशाय आवशा भयो त्याच्यासाठी एक आमोश आहे म्हणून संतांच्या उपकाराच्या यादीत नाहीत. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाचे उपकार आहेत पण कधी कधी त्याचा प्रकाश पोषक चैत्राच्या मासामध्ये अपोषक. संतांच्या यादीत येऊ शकत नाही ते उपकार. मधल्या याद्या सोडून देतो. त्याच्यानंतर पंढरपुरातल्या मालकाचे उपकार आहेत, काशीतल्या मालकांचे उपकार आहेत, भगवान शिवजीचे उपकार आहेत, माझ्या विटेवरच्या मालकाचे उपकार आहेत. पण या दोघांचे उपकार सुद्धा संतांच्या यादीत नाहीत. का नाहीत? हे उपकार करत असताना यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा शंकेची खिचडी शिजती. देवाच्या मनात सुद्धा शंकेची खिचडी शिजती, डाळ शिजती. ते कोणावरही उपकार करत नाहीत. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक उपकार करत असताना आपपर भाव पाहतात. ते कोणावरही उपकार करत नाहीत. देवानं जो उपकार केलाय का तो फक्त भक्तावच केलाय. थोडासा कडक करा, कडक करा. सहज बोलले ऐकायला जावा. जसा मृदंगाचा केलाय तसा. तुम्हाला राग येऊ देऊ नका पण 1 नंबरला आवाज वक्त्याचा असावा, 2 नंबरला गायकाचा. तुम्ही म्हणताल आमच्यामुळे और का आला, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वाढू द्या. हो आपल्याला काय नाही. हे बा दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे, त्याला तृप्त आत्मा म्हणतात. आपल्याला 150 क्विंटल सोयाबीन झाल्यावर दुसऱ्याला 20 क्विंटल झाल्यावर जे जळतो का त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. मला त्याच्यात नाही. आपलं पंढरपुरातल्या मालकानं बरं केले त्याच्यामुळे मी भावताल बघतच नाही. विठाला विठाला देव हा उपकार करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये शंकेची डाळ शिजते. तो भक्तावर करतो, कोणावर करत नाही. एक सोपा मुद्दा पहा. पंढरपुरातल्या मालकांनी 2 सख्या भावांचं, सख्या चुलत भावांचं भांडण होतं. एका भावाला कौरव म्हणतात, एका भावाला पांडव म्हणतात. हस्तिनापूरची गादी कोणाला दिली? पांडवांना दिली. वा वा, पांडवांना दिली, कौरवांना दिली नाही. का दिली नाही कौरवांना? कौरव बेटे भजन करत नव्हते. भजन करणे याचा अर्थ रात्रंदिवस टाळवाजीने नाही. आपण ज्या कामाकरता आलो ते काम करणे त्याचं नाव भजन आहे. रात्रंदिवस टाळवाजीत असेल आणि बेटा दुसऱ्याचं इचकीत असेल तर झालं चुकून आपल्यात आले हरामखोर. विठाला विठाला भजन करणे या शब्दाचा अर्थ ब्रह्मांडाच्या मालकाने ज्या कामाकरता पाठिले ते काम काटेकोरपणानं करणे त्याचं नाव भजन आहे. पांडव सात्विक, तात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन असे होते. आणि असे होते म्हणून 18 मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे. पाहती पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवास. परित्या देवासे आठविते, परिता देवासे आठविते, परिता देवासे आठविते. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासे आठविते, परित्या देवासे आठविते, परित्या देवासे आठविते. पांडव अखंड वनवासी, परिता देवासे आठविते, परिता देवासे आठविते, परिता देवासे आठविते. पाहते पांडव अखंड वनवासी, परे त्या देवासे आठवे. ऐश्वर्य भोगणारी पांडव, नात्याचा संबंध पाहिला तर त्याचा भारतातल्या मंत्र्याशी नातं होतं. इतकं नका ठेवू.
या भारतातला वरी गेल्यावर किती दिवस जिवंत ठेवायचा आणि कोण्या दिवशी मारायचा हे ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि हा पंढरपुरातला मालक त्यांचा जवळचा पाहुणा होता नागरेश्वर. इतक्या मोठ्या माणसाच्या जवळ गेलेली माणसं भजनच करत नाहीत हरामखोर. ते म्हणते आपल्याला मागायचंच काय. पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण अर्जुनाची पत्नी आहे. किती जवळचं नातं आहे, किती जवळचं नातं आहे. पंढरपुरातल्या मालकाची सख्खी आत्या अर्जुनाची आई आहे, पांडवांची आई. किती जवळीकतेचं नातं, किती जवळीकतेचं नातं. मग एवढं मोठं वैभव असताना ती पांडव भजन करत होती, याचा अर्थ ती नम्रतेत राहत होती, म्हणून पंढरपुरातल्या मालकाला आवडत होती. आणि ही जरा उतू आलेल्या कडीवानी फसफस करीत होती, ही त्या आंधळ्याची कट्टे. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं घरात तुळशी पत्र ठुलं आणि बेटायला आपटू आपटू हाणलं. याचा अर्थ असा आहे, देव उपकार करत असताना भक्तावर करतो, कोणावर करत नाही. त्याच्या पुढचे उपकार सांगितले आईवडिलांचे. आईवडिलांचे थोर उपकार आहेत. एक कविता होती बघा, थोर तुझे उपकार आई ग, थोर तुझे उपकार. एक कविता होती. आईंचे उपकार आहेत, बाबांचे उपकार आहेत. तरी पण देवाचे उपकार सुद्धा संतांच्या बरोबरीत येत नाहीत, आई वडिलांचे उपकार सुद्धा संतांच्या बरोबरीत येत नाहीत. वेगाच सांगतो, पुढे सरकतो. एका बाईच्या हातात पाण्याचा तांबे एक आहे, लेकरं दोन आहेत, बाई एकटीच आहे. एका बाईच्या हातात पाण्याचा तांब्या एक आहेत, लेकरं दोन आहेत, बाई एकटीच आहे. पाण्याचा तांब्या सुद्धा एकच आहे. आणि दोन्ही लेकरांना अत्यंत कंठाम्रसना स्थितेषु तृष्णान्भय व्याप्ती. हा अत्यंत कंठापासून जीभ अशी, तृष्णा म्हणजे ललना, अशी ती जीभ अशी लळलळ करायला लागली, अत्यंत तहान लागलेली. बाईच्या लक्षात आलं दोघांनाही तहान लागली, पण पाण्याचा तांब्या एकच आहे. पण पाण्याचा तांब्या मोठा भरलेला आहे, 1-1.5 लिटर पाणी आहे त्याच्यात. ती दोघी लेकरांना पिऊनही उरतंय, पण अगोदर कोणाला द्यायचं हा प्रश्न आहे. बाईनं अगोदर ज्याला पाणी दिलं का, थोडं करा ना आवाज, अगोदर ज्याला पाणी दिलं का ते त्या बाईचं लेकरू होतं, स्वतःचा मुलगा होता. आणि पाणी उरल्याच्या नंतर दिलं का ते शेजाऱ्याच्या बाईचं लेकरू होतं. म्हणून आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. जे आपल्या लेकराचा कळवळा येतो का ते दुसऱ्याच्या लेकराचा कळवळा येत नाही. याला मायबाप म्हणतात. दुसऱ्यावर उपकार करणारच नाही, ती फक्त स्वतःच्याच लेकरावर करतात. म्हणून संतांच्या यादीत मायबापाचे सुद्धा उपकार येत नाहीत. संत हरामखोराला सुद्धा मार्गाला लावतात. आपणा सारिखे करीत आपणा सारिखे, आपणा सारिखे करीते तात्काळ, सारिखे करीते तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. ही संतांची उपकार आहेत. म्हणून जे तुम्ही आशीर्वाद देताल त्याच्यावर सांगायचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, दत्त जन्मोत्सव सोहळा. या सोहळ्यात आजच्या 3ऱ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय. शेवा नाही, शेवा नाही म्हटली पाहिजे. शेवा त्या कीर्तनकारानं म्हणायचं, त्यानं हार सुद्धा घालून घ्यायचा नाही. पाकिट तर लांब राहिलं. नारळ आणि पाकिट घेत असेल तरी शेवा म्हणत असेल तर समजायचं पुढं बसलेल्या डोळस माणसाच्या डोळ्यात माती फेकायला. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय पूजनीय योगीराज बाबा यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने चालत असलेला, आशीर्वादाने चालत असलेला हा सप्ताह. गुरुवर्य भगवान बाबा असतील, गुरुवर्य कल्याण बाबा असतील, असे महान योगीराज. हा दत्त जन्मोत्सव सोहळा, त्याच्यात आजचं विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगायचं, साधू संतांचं चिंतन सांगायचं योग मला आलाय. माझं महत् भाग्य. मी काय फार अभ्यासू नाही, फार काही वयस्क नाही, पण तुम्ही मला आमंत्रित केले त्याबद्दल तुम्हाला प्रणाम, धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी यजमानपद स्वीकारले असे आदरणीय श्री रवींद्रजी हुशे इंजिनियर जालना, त्यांनी मला असं वाटतं आजच्या 2 तासाकरता मला वटीत घेतलंय, त्यांनाही धन्यवाद. काय बुद्धी सुचली काय माहीत बाळ्या वटीत घ्यायला. असू द्या. गायनाचार्य संतोष महाराज वाघ, गान सम्राट गान कोकिळा तथा गान सम्राट गान कोकिळा गोविंद महाराज शिंदे तथा मृदंगाचार्य माऊली महाराज भांबरगे आणि माऊली महाराज वाढेकर आणि सोमनाथ महाराज हिवाळे यांचं गोड अशा प्रकारचं या सप्ताहाला मार्गदर्शन अधिष्ठान, यांनाही प्रणाम. दोन्हीकडचे 2 तुतारीवाले त्यांनाही प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना प्रणाम. पंचकृषीतून आलेली श्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिरायकाला किंमत आहे. महाराजाला किती गाथे पाठेत त्याच्यापेक्षा त्याच्या पुढे ऐकायला किती बसतेत याला किंमत आहे. म्हणून आमचा देव सर्वात मोठे तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला प्रणाम. विठाला विठाला तारखेच्या संदर्भात फार दिवसापूर्वीपासून आदरणीय खुशालरावजी नागरे सर सतत संपर्क करत होते आणि ते आज हजरे आहेत, येण्याचा योग आलाय. गोड. आदरणीय गानसम्राट वाघ महाराज सुद्धा संपर्क करत होते, त्यांना सुद्धा प्रणाम. मी माझ्या अभंगावर येतोय. आज आदरणीय कैलासराव आहेत, खुशालरावजी नागरे सर आहेत, इंजिनियर साहेब आहेत, तसे आमचे पुन्हा हुशे गुरुजी सुद्धा आहेत. ही सगळी मंडळी आहे. आमचे शिवाजीराव वाघ आहेत, पुन्हा ब्रह्मदेवजी आहेत, आमचे आदरणीय गजानन महाराज सुद्धा आहेत. ते कुठं पण येत असतात. महाराज तुम्हाला सुद्धा मनोपूर्वक प्रणाम करतो. सर्व समोर बसलेल्या श्रोत्यांना पुनश्च एकदा प्रणाम करतोय. आपल्याकडं उत्सव हे त्या लोकांचे केले पाहिजे, जयंत्या ह्या त्या लोकांच्या केल्या पाहिजे की ज्यांना गर्भवासाचे चटके नाहीत. विठाला 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 काय उपकार असावे संतांची कल्पना करा. माझं माहेर आले 4 फेब्रुवारी 2019 झालेल्या अपघातातून मला तोड्या मोड्याला जर सुखरूप कोणी केलं असेल तर या माऊलींनी केले. आदरणीय डॉक्टर हुशे साहेब सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतोय. काय सांगू आता संतांचे उपकार, किती उपकार आहेत संतांचे. अरे अरे मी असं मुद्द्यावर येतो आता की संत जे उपकार करतात का त्या उपकाराची तोड आतापर्यंत कोणाला पकडता आली नाही, त्याचं वजनही करता आलं नाही, कोणालाच करता आलं नाही त्याचं वजन. देव करू शकत नाही ते उपकार, नाही करू शकत, करताच येत नाहीत त्याला. कारण देव एखादी गोष्ट करत असताना त्याचा बायोडाटा बघत असतो. तो बायोडाटा हा विटेवरचा मालक आणि काशीतला मालक मागून तुमच्या माझ्यासारख्या नालायकानं लिहिलेला घेत नाही. तो बायोडाटा प्रत्येक व्यक्तीच्या सोबत पंढरपुरातल्या मालकांनी 2 माणसं ठुलेत. त्या माणसाचं नाव आहे गुप्त भयायने चित्र सुदेशू निमकृत जन भय संग सुधा वय व्यालाक्षा वय जायन्ते गुप्तति चित्रो लिखित भया पुराण मति तति वेद मतीता शास्त्र मतितं भयोजना शास्त्र मतितो भयोजना शास्त्र मतितो भयोजना. 2 माणसं विटेवरच्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत त्यानं नौकर ठुलेत. एकाचं नाव आहे गुप्त, एकाचं नाव आहे चित्र. तुम्ही अंधारात करा
उजिडात करा, लोकायला न कळता असं करा, चांगलं गायन करूनही लोकांच्या माघारी तंबाखू खा, चांगलं कीर्तन करूनही लोकांच्या माघारी स्टेजच्या मागून जाऊन कीर्तनकार तू बिड्या फूक, तू लोकांच्या नजरेत तरी धूळ टाकली असेल तरी पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात धूळ टाकू शकत नाही का? त्याच्या असे वकील बसलेत की त्याच्या वकिलाच्या पेनची शाही संपत नाही, त्याला लाईटचा समन नाही, त्याला पानाचा समन नाही, ते बरोबर लिहित राहते, बरोबर कॉलम खाली गेला का वरी गेला ते पंढरपुरातल्या मालकाला सांगते. आणि तो बायडाटा पंढरपुरातला मालक बघतो आणि तो बायडाटा पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतंय गिरगावकराचं बरं करायचं नाही. हा नालायक हे गिरगावकर आता जरी गोड बोलत असेल पण एकेकाळी यानं हरामखोरपणा केलता म्हणून याची फजितीच करायची. बायडाटा बघून पंढरपुरातला मालक चालतो, पण सगळे बायडाटे चुलीत घालून ज्यांचं वर्चस्व चालतंय ती फक्त संत असतात. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल. एकदा भीमदादा हस्तिनापुरात आले, गरज नव्हती यायची हो, पण त्या नालायकासोबत आले दुर्योधने. ते उशिरा निघलं, धर्मराजानं सांगितलं आणि एवढा मोठा माणूस अंधारात एकटा घरी पाठवू नये. म्हणून मला असं वाटतंय मोठ्या माणसांनी संवेदनशील राहिलं पाहिजे. मोठ्या माणसांनी लोकांचा जो घटक असतो का लोकांसाठी त्यानं काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. हे धर्मराजाला कळालं त्या काळात द्वापार युगात आणि म्हणून भीमाल सोबत पाठिलं. पण दुर्योधनाच्या अंतःकरणात सारखं काळ शिजत होतं, सारखं. काय सांगू आता संतांचे उपकार. यथासांग सोय केली, भीमाचं मन जिंकलं आणि दुर्योधनाने भीमदादाला एक काम सांगितलं, दादा मला मानस सरोवरातून सुवर्ण कमळाची फुलं पाहिजे. काय सांगू आता संतांचे उपकार, किती उपकार आहेत संतांचे पुढे बघा. आणि भीम गेले फुलं आणण्यासाठी. भीमाला असं वाटलं आपल्याला इंद्रप्रस्थाची 35 गावं जहागिरी दिली म्हणजे कौरवांचं आपलं वैर संपलं, असं डोक्यातून काढून टाकीत जा. वैर हे निश्चित असतं. क्षेत्र कुठलंही निवडा, कुठलंही निवडा, कुठलंही क्षेत्र निवडा. तुम्हाला एक सांगू का, जसा जसा माणसाचा बरा होण्याचा कॉलम वरी चालला त्याला आपण मत्या शत्रू तयार होत असतात. आपण मत्या. तुम्हाला लहानपणचं माहित असेल डॉक्टर साहेब, रोडच्या कडेनं इकून एक आंब्याचं झाड आणि इकून एक आंब्याचं झाड. एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या आणि एकाला लागल्याच नाही. दगड कोणत्याला हाणतात? बरं, कोण हाणतंय? हो, पण चांगले बी हाणतात ना. गजानन महाराजाला मला आणि योगीराज बाबाला नेहरी करायची, त्याच्यात तुम्ही बी आमच्यात. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली नेहऱ्या सोडल्या, दिवस उन्हाळ्याचे येतं, असं चुळचुळ पाणी सुटायले जिभेला, पण एकाचाही हात पुरण हाणले का नाही दगड आपण. मग ज्या आंब्याला आंबे लागतेत त्याला सज्जनही दगड हाणतेत आणि हरामखोरही दगड हाणतेत. मग ज्याला मोठं व्हायचं का त्यानं नालायकाचा रोष पत्करण्याची हिंमत ठेवायची, त्यानंच मोठं व्हायचा प्रयत्न करायचा आहे. विडाला 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 ती पांडव येत 35 गावाची इंद्रप्रस्थाची जहागिरी दिली. पांडवांच्या लक्षात आला आता विरोध संपला असेल, पण नाही 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 नाही, अत्यंत काळी डाळ शिजत होती. त्यानं मानस सरोवरावर फुलं आणण्यासाठी पाठवलं. त्याला माहीत होतं त्या हरामखोर दुर्योधनाला की तिथं एक ओरिजिनल हा शब्द इंग्रजी आहे, निष्ठावंत शब्द, निष्ठावंत संन्यासी तिथं अनुष्ठान करत आहे. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. मारुतीरायचं अनुष्ठान म्हणजे तुमच्या आमच्यासारखी ताना पाणी आमको तमको हे मांडा ते मांडा, इनमखा मांडा, क्रिया मांडा, वृत्ती मांडा, भय मांडा, इनमखा मांडा, हे असं काही नव्हतं. नुसती मांडी घातली आणि विश्वाच्या मालकाचं भजन चालू होतं.
आणि भीम फुलं आणायला गेले. तर भीमाला वाटलं दुर्योधनानं आपल्याला फुलं आणायला सांगितलेत, निश्चित काहीतरी पूजेसाठी फुलं असतील. मग आपण ह्या कपड्यावर कशाला आणायचे, आपण आंघोळ करू आणि ओल्या कपड्यात सोहळ्यात फुलं नेऊ. असं भीमाच्या लक्षात आलं. सोहळ्यात मग धारदशी उडी हाणली. मला वाटतं भीमानं उडी हाणली म्हणजे जुनी माणसं ही रीत मुटका हाणायचे का. मुटका 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 जीनच्या पॅन्टीवाल्यांना का ते डोक्यात घेऊ, तुम्हाला हाणताच येत नाहीत ते मुटके. मागच्या 15 दिवसात आमच्या मित्रानं मुटका हाणला तर पाठीवर पडलं. 3 दिवस झालं त्याची बायको झेंडू बाम लावून शेकायली पाठ त्याची. लय लागत ती पाठीवर पडल्या मुटका. मुटका कशाला म्हणतात माहितीये का, इतका गोड मुटका विहिरीत पडावा. त्यावेळेला गाडर गिडर काही नव्हती ना, अडथळे नव्हती ना विहिरीत. मोठी असल्यामुळं बाकीचे काही ती लोखंड लावायचं काम पडत नव्हतं. विहिरीच्या कडेला 5-25 माणसं उभं करायचे आणि पोहण्यामध्ये अत्यंत तरबेज माणसानं मुटका मारायचा. विहिरीच्या कडेला जेवढी माणसं उभी तेवढी भिजली पाहिजे, त्याचं नाव मुटका. असा मुटका भीमानं हाणला. का सांगतो भीमाचं वर्णन, कारण त्याला 9000 नागाचं बळ होतं. बलशाली भीम आहे. मारुतीराय चुंब भिजले, राग आला. हे कोण. भीमानं विचार केलाय, वानर मला कशाला बोलतय. माणसानं जायचंच नाही. एक जुनी म्हण होती माझ्या लहानपणी, शेतात बिना बुटा चपलाचं फिरणाऱ्यानं धसकाटाला कसपट समजायचं नाही. अशी एक मन प्रचलित होती. धसकाटाला कसपट समजायचं नाही. बारीकसं धटकट पायाला लागल्यावर इकडे यावंच लागतं जालना हॉस्पिटलला, नाही तर इशिक दिवस ताप येते. माणसं म्हणले काय नाही, हे कसपट घुसलंय. खपक्या बेंड आले कसपटाचं सुंबळ्यान, त्याला कसं काय साधं समजितो. अशी जुनी माणसं. काही माणसं वरून तपासतात, वरून. आमची इथं एका माणसाला इतकी कडक टोपी घालायचा नाद होता, इतकी कडक टोपी ऊस चाळता येईल इतकी टोपी कडक. बायको 17 बाईच्या मिरच्या तोडायला. कपड्यावर जायचं नाही, वरच्या अंगावर जायचं नाही, कधी कधी आतलं तपासायचं. भीमाच्या लक्षात आलं मी राजपुत्र आहे. सत्ता संपत्ती आणि तारुण्य 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करतोय. सत्ता संपत्ती आणि तारुण्य, याच्यातलं एक बी तंगड मोडू द्या, नीट चल तू रस्त्यानं. भीमाकडे 3 गोष्टी आहेत. 35 गावाची जहागिरी राजकुमार आहे 1, तारुण्य 2 आहे आणि 9000 नागाचं बळ आहे. त्याच्यामुळे ते काही जुमानीच नको. वानर मला बोलते, दुसरा आवाज द्याला, हे कोण. ते म्हणला तू काम कर. अरे तुरच भीमान सांगितलं तू काम कर. मारुतीरायने सांगितलं तुला कळत नाही का. थोडासा कडक एकदा चांगला झालता, तुला कळत नाही का सांगितलेलं. भीमानं सांगितलं अरे तू कोण मला बोलणार, कोण बोलणार तू मला, कोण बोलणार. भीमाच्या लक्षात नाही आलं साहेब मारुतीरायचा अधिकार किती मोठा आहे. माझ्या 18 संतांनी, प्रत्येक संतांनी मारुतीरायची दखल घेतली. ज्या तुकोबारायांचा अभंग घेतला का, त्या तुकोबारायांचा भक्तीचा व्यासंग इतका मोठा होता. हरिनामे ढवळिले जग, विश्व हरिनामानं ढवळून काढलं. ही तुकोबारायची व्याप्ती. ज्यांचं नाव घेतल्याच्यानं, ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, जगाकार खाय आम्ही माथा दिले पाय. ही तुकोबारायची व्याप्ती. तरी पण त्या तुकोबारायनं मारुतीरायला शरण गेले. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. तुकोबाराय म्हणले नाही वानर आहे, तुमच्याकडे जी भक्तीची वाट आहे ती मला दाखवा. आमच्याकडे ज्या भक्तीच्या वाटा आहेत का, त्या भक्तीच्या वाटाने आम्ही माणसं चांगले केले, पण चांगले केल्यावर पुन्हा काही माणसं महांडोळासारखे पलटले. पण मारुतीराय तुम्ही दुरुस्त केलेले राक्षस साधूच झाले. ही तुमच्या भक्तीतली ताकद आहे ती मला सांगा. म्हणजे तुकोबाराय शरण आले. आळंदीतले मालक सुद्धा ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष शंकर म्हणून संबोधलं आळंदीतल्या मालकांनी. पैठण मधल्या मालकांनी काय, येऊनी जन्मला मरकट, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. येऊनी जन्मला मरकट, दिसायला कोण आहे, वानर आहे, माकड आहे,
पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. मारुतीरायासारखं वैष्णवच नाही. याचं कारण सांगू का? मारुतीराय शिवशंकर आहेत आणि वैष्णव संप्रदाय हा भगवान शिवशंकरानं स्थापन केलाय. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णवन शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकर शिरोमणी, ते मारुतीराय 11 रुद्र आहेत. म्हणून वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. शांती ब्रह्मनाथ बाबांचं वाक्य, मालकांचं, कोण असा पापिष्ट आहे की तो मारुतीरायाला कनिष्ठ म्हणेल. पण भीमाच्या लक्षातच आलं नाही, ते वरच्याच कपड्यावर गेलं. मारुतीराय तिसऱ्यांदा बोललेच नाही. शेपटील जवळ घेतलं आणि तिला असं चोंबाळलं, सांगितलं बाई पाय बरी येत सोय. अशी फुसकून शेपटी मधात गेली, भीमाच्या कमराला फासा टाकला. ओरिजिनल शेतकरी जसा मसडाचा खुंटील टाकतो का, ओरिजिनल 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 शेतकरी जसा बैलाचा मेखील टाकतो का. येडपट काय नाही, असे येडे घेतले आणि घरी आलं, बायकुल म्हणलं आत्ताच बैल बांधले, हे पाय धुस्तर तर ते शेजाऱ्याच्या मकात गेले. त्याला फासात टाकता येत नाही ना, हे अशा बांधावून उठाडाव बसून करणार. तो ओरिजिनल शेतकऱ्यांना जसा फासा टाका, असा शेपटीचा फासा भीमाच्या कमरेला. आणि पाण्यात पडलेली वस्तू जशी ओढीत आणावं लागते का डॉक्टर साहेब, तसा फरफर फरफर वडीतच भीम बाहेर आणला. दिवशी ठोका आणलाय. मारुतीरायाचा ठोका म्हणजे काय, ते सर्वसामान्य तर मेले असते, पण त्याला 9000 नागाचं बळ असल्यामुळं पुन्हा सावरलं. ते म्हणलं बेटो वानर असून मला मारतोय, 2-3 गुद्दे मारुतीरायाला. मारुतीराय म्हणले लय शहाणे आहे. 4.5 घंटे आणला, आपटो हाणला. 4.5 घंटे. संन्याशानं, विश्वातला 1 नंबरचा संन्याशी, 4.5 घंटे भीम आदळू आदळूच आणला. अंगावर कातडीत ठेवली नाही, लालबुंद झालं शरीर. मग मारुतीराय म्हणले काय नाव रे तुझं. आता लोक हाणलं ना, आता काय नाव विचारायला म्हणे. कारण सांगू का तुम्हाला, शहाण्या माणसाला शहाणपण आवडतच असते, मोठेपण आवडतच असते. मारुतीराय बलाची देवता होती. मारुतीराय याच्याकरता नाव विचारतात. मी आतापर्यंत बरेच भांगे भुंगे पाहिले, पण 4.5 घंटे हाणूनही बिडा खाली पडत नाही. नेमकं याचं काय नाव असेल. म्हणले मानव भीम. सांग आई वडील कोण आहे. कशाला विचारायला मायबाप मै. अरे तुझ्यासारखा बलशाली पुत्र जिनं 9 महिने पोटात ठेवलाय, त्या माईचं नाव तरी ऐकू दे रे, माझी छाती भरून येईल. मी कुंती पुत्र आहे, पिता पंडुराज. कशा लेकर होते पंडूला. मारुतीराय म्हणले पंडूला लेकर कसं शक्य आहे. मारुतीरायाचा अवतार त्रेता युगातला, भीमाचा अवतार द्वापार युगातला. मारुतीराय निष्ठावंत साधू, त्रिकाल ज्ञानी. मारुतीरायाने सांगितलं पंडूला शाप आहे. अपत्यम नैवस्ततायाम वानिर्शापस्ततेवच राज्य यदि त्यागे भयो सिंहासनम अधिष्ठिता. हस्तिनापूरचे ओरिजिनल राजा पंडू राजा होते, पण मनात असंतोष आल्यामुळं त्या आंधळ्याला राजा केलं आणि आपण विरक्त राहिले. शापवाणी होती. अरे कसं शक्य आहे. मग मंत्राचा पुरुषार्थ सांगितला दुर्वासाचा. त्याच्यापैकी मी वायू मंत्राचा एक आहे, वायू मंत्राचा मी आहे असं म्हटल्याबरोबर मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे मी अंजनी पुत्र आहे, मी वायुपुत्र आहे आणि तू वायूच पुत्र आहेस. आपण दोघं भाऊ भाऊ येत रे. नव्हत्या मारामाऱ्या करायला पाहिजे. भीमा जर तू लवकर सांगितलं असतंस तर मला तरी कुठे विचारलंस तू आधी. पण मारुत काय सांगू आता, संतांची उपकार इथं बघा. आता मारुतीरायानं सांगितलं वा 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 वा, आनंद वाटला.
आनंद वाटला. भीमा मी काही करू शकत नाही, मी संन्याशी. तुला काय देणार आहे? माझ्याकडे धन नाही, द्रव्य नाही, संपत्ती नाही, घर नाही, बँकेत अकाउंट नाही, काय नाही, काय नाही, राहिला घर नाही, काय नाही, काय विषय नाही. गाव जिले हनुमान बार, आपल्याकडे काही नाही, पण एक देऊ शकतो, मला तुला आलिंगन द्यायचंय. पण भीमाच्या लक्षात आलं, आपटून आपटून 4.5 घंटे बेजार झाले तरी मी मरत नाही, म्हणून मला आलिंगन देऊन माझ्या फासोळ्या मोडीत आहे. मोडतंय आपल्या फासोळ्या, मोडतोय 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 आपल्या फासोळ्या. नको म्हणले, याच्या नाही नादी लागायचं. मारुतीरायने सांगितलं, दे ना आलिंगन. स्वतः मारुतीराय जवळ गेले ना आलिंगन दिलं, कव सोडली. मानव सरोवरातलं पाणी घेतलं. डॉक्टर साहेबांनी संकल्प सोडला. ज्या आईच्या पोटी जन्म घेतलाय तिला अंजनी म्हणतात. ज्या अंजनीकडे बघत असताना जितकं वात्सल्याची तद्रुपता माझ्या डोळ्यात येते, तशी जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे पाहत असताना मी अंजनी म्हणून बघत असेल. अशी वृत्ती माझी जर गोड असेल तर माझं अंग जिथं जिथं भीमाच्या अंगाला चिटकलंय तितकं शरीर वज्राचं हो. उलट भीमाच्या अंतकरणात शंकेची डाळ शिजत होती. उलट भीमाच्या अंतकरणात शंकेची डाळ शिजत होती. भीमानं जर मनसोक्तपणानं अष्टांग अशी लावले असते तर सर्व अंग वज्राचं झालं असतं. पण भीम तंद्रीत सावध राहिला. यानं जर दाबलं तर आपण सावध राहावा म्हणून अर्धांग चोरून धरलं. जितकं अंग मारुतीरायाच्या अंगाला चिटकलं तितकंच अंग भीमाचं वज्राचं झालं. घरी आले, पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, माझं शरीर वज्राचं झालंय. वा 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 वा, कोणाची कृपा? निष्ठावंत साधूची कृपा, निष्ठावंत नामधारकाची कृपा, निष्ठावंत मारुतीरायाची कृपा. भीमानं देवाला सांगितलं, देवा झाडाचं पान तुमच्या सत्तेशिवाय हालत नाही, सूर्याचा प्रकाश तुमच्या कृपेशिवाय नाही, विश्वातली प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे. आता राहिलेलं अर्ध शरीर वज्राचं तुम्ही करा. पंढरपुरातल्या मालकान साहेब मान खाली घातली, सांगितली, भीमा तुझ्या नशिबात शरीर वज्राचं व्हावं असं तुझ्या बायडाट्यात नव्हतं, पण तुझा योग गोड होता. तुला एक साधू भेटल्यामुळं अर्ध शरीर वज्राचं झालं. मला तुझं शरीर वज्राचं करायची ताकद नाही. दृष्टांत संपला. जर भीमानं संकोच नसता बाळगला तर भीम पूर्ण वज्राचा झाला असता. विश्वातला एकही नालायक भीमाला मारू शकला नसता. इतकी ताकद साधत होती. पण उलट भीमाच्याच अंतकरणात शंकेचं भूत उद्भवत होतं. मारुतीरायाच्या अंगसंगतीनं, थोड्याशा त्वचेच्या संगतीनं भीमाचं अर्ध शरीर वज्राचं होतंय. ही संतांची कृपा आहे. काय सांगू आता संतांची, काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी. काय सांगू
कृपा आहे सज्जनांना संतांची. ही कृपा फक्त संत करू शकतात, माणसं नाही. एका राजाला 5,500 एकर जमीन होती साहेब, 5,500 एकर जमीन. तसा एक दुसरा पुरावा सापडला 12,500 एकर. पण वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, मेवाडचा राजा रजपूत राठोड या राजाला 5,500 एकर जमीन होती, असा वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा. मला काही वाचनात सापडलं नाही, पण अधिकारी व्यक्तीचं सांगतो. साक्षी कुठेही अधिकारी व्यक्तीची मानल्या जाते. मोठी व्यक्ती, वारकरी संप्रदायामध्ये जीवन झिजवलेली माणसं होती. 5,500 एकर जमीन ज्या राजाला, त्या राजाला एक कन्या होती. त्या कन्येचं नाव होतं मीराबाई. फार सात्विक तात्विक मुलगी होती, फार सात्विक, फार तात्विक. वारकरी संप्रदायानं स्त्री असून सुद्धा मीराबाईला अनन्यसाधारण महत्व दिलं, पण त्या जपल्याही तशाच गोड. वारकरी संप्रदायात ज्या स्त्रियांची नावं आहेत का, त्या अत्यंत काटेकोरपणानं जपल्या. कमळाच्या फुलावर जसा पाण्याचा थेंब असा टवटवीत आचरणोक्षिलो इति पुष्पानाम येतो बुंधस्सायती सर्वस्थितेषु यतद्रव्वा सर्व जायते अलिप्तो भयस्थितः. अशा काटेकोरपणानं जीवन जगलेल्या मावल्या, त्याच्यापैकी एक मीरा. जीवनभर भजन केलं त्या स्त्रीनं. पण वाक्य एक नीट ऐका. मीराबाईनं एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, पण ते भजन एकाही व्यक्तीच्या सोबत केलेलं नाही, एकटीनं केलं. हा मात्र मुद्दा. एकटीनंच केलं, एकटीनंच. मीराबाईला भजन करण्यासाठी 2च वाद्य होते. एक आमच्या विनेकरी महाराजांकडे वाद्य, त्याला चिपळी म्हणतात. वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं वाद्य चिपळी. वारकरी संप्रदायाचं वाद्य पकवाज, विना, टाळ आणि चिपळी. मला असं वाटतंय एखाद्या मृदंगाचार्याला 1,00,000 रुपये जरी दिले एका दिवसाचे, तरी भागवतात ढोलकी वाजू नये. तुम्ही तुमचं ठरवा, मी तुम्हाला म्हणणार नाही. नाही नाही, आपण आपली पात्रता नाही तुम्हाला म्हणण्याची, फक्त मी सर्वशाम बोलायलो. नाही वाजवायला पाहिजे, नाही वाजवायला पाहिजे. आणि त्या भागवतकाराने सुद्धा ढोलकी भागवतात नाही वाजू द्यायला पाहिजे. जर तो भागवतकारच जर ढोलकी वाजायला लाईत असेल, तर मला वाटतंय हरामखोर अवलाद आपल्यात आली असावा. विठाला 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 विठाला. आणि त्याला जर पैसे देऊन तुम्ही आणीत असाल, तर तुमच्या बोकंडीवर अर्ध पाप आहे. तुम्हाला जोर आलाय समजायचं. विठाला विठाला विठाला. मीराबाईकडे एक वाद्य होतं, एक तारी आणि चिपळी. एक शपक पुरावा सांगतो, कारण नंतर पुन्हा म्हणू नये गिरगावकर चुकीचं बोललाय. शपक शपक वारकरी संप्रदायात ज्या पुराणात त्या पुराव्याची दखल नाही. बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. 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 शपक पुरावा, शपक. वारकरी संप्रदायानं दखल घेतलेला पुरावा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, हा पुरावा. पण बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी, वाक्य गोड आहे. आणि खरंच चिपळी आणि एक तारी घेऊन भजन केलं, पण एकटीनं. 5,500 एकर जमीन. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगते. दार खिडक्या लावायची, बसून भजन केलं, बोलत नाही पुढचा. अष्टधातूची, द्वारकेतल्या मालकाची म्हणजे पंढरपुरातल्या मालकाची अष्टधातूची मूर्ती पुढे, ती बोलतच नाही. उभं राहून भजन केलं तरी बोलत नाही, नाचून भजन केलं तरी बोलत नाही. शेवटी घुंगर बांधले. वारकरी संप्रदायामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या फडावर त्या वारकऱ्यांनी घुंगर बांधून भजन करायची प्रथा आजही आहे. पण ते घुंगरू जर वारकऱ्याच्या पायात आलं तर पवित्र. तेच घुंगरू दुसऱ्या स्टेजवर पाहिलं तर आमच्या इथल्या व्यक्तीनं 350 एकर जमीन फुकली.
आवाज तर इकडे बी येतो त्या घुंगराचा आणि तिकडे बी येतो, पण तिकडचा कस काय असा उतू येतो काय माहित आवाज. 350 एकर जमीन फुकली आणि शेवटच्या टायमाला मरता मरता ते दैले वडीत होतं. दैले तुम्हाला नाही कळायचे, तुम्हाला कुठून कळणार आहेत. नागरे सर हो म्हणू नका बरं का, मी पुन्हा म्हणीन वळडे होते का. आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला दाहिल्या म्हणते. 350 एकर जमीन त्या घुंगराच्या नादान फुकली. ते घुंगरू वारकऱ्याच्या पायात जर आला असेल तर फार मोठी ताकद आहे. कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी अशा चिपळ्या घेऊन पायात घुंगर वगैरे 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 आहे तो जो ज्या ठिकाणी भाग. मीराबाईने पायात घुंगर बांधले आणि विश्वाच्या मालकासोबत नाचायला त्याच्या समोर नाचून भजन केलं. डोळे झाकायची भजन नाचून करायची. विटेवरचा मालक कधी खाली उतरला त्या मूर्तीतनं तिच्या भोवताल नाचत होता. आपल्या भोवताल कोणाची स्पंदन येतात म्हणून डोळे उघडे तर विश्वाचा मालक नाचत होता तिच्या बाजूला. काय नाविन्य असेल साहेब. जगाचा पाप तिच्या बाजूला नाचत होता. पण एक परिणाम सांगतो, विश्वाचा मालक मीराबाईच्या भोवताल, मला संतांचे उपकार सांगायचे पुढे लक्षात घ्या. मीराबाईच्या बाजूला नाचत असताना कधीच मीराबाईच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही. मान खाली होती. त्याचे बरेच कारण आहेत, 18 त्याच्यातले 2 सांगतो. सगळ्या गोळ्या मला कधीच डॉक्टर साहेब एकखट्या देत नाही. त्याला माहिती एकखट्या घेतलं की बाळा मेलाच, त्याला दुरुस्त करणं पुन्हा रिॲक्शन आल्याच्या नंतर. तशा सगळ्या 18च्या 18 गोळ्या मी तरी कशाला देऊ, मला यायनच शिकले. मीराबाईकडं न पाहण्याचा डोळ्यात डोळ्या घालून एक पुरावा सापडलाय. लक्ष्मीपेक्षा कितीतरी पटीने मीराबाई सुंदर होत्या, म्हणून डोळ्यात डोळे घालून पाहण्याची ताकद नाही. आणि 18 पैकी दुसरा एक पुरावा सांगतो. मीराबाईच्या भजनाचं पुण्य इतकं वाढलं इतकं वाढलं इतकं वाढलं की त्या पुण्याच्या संचयाचं गाठोडं याचं वजन इतकं झालं की त्याची मानच उचलत नव्हती. जन्मभराच्या श्वासा इतके मोजियले दाम बाई मी विकत घेतला श्याम. मला काही म्हणता येत नाही, म्हणणारे हे लोक आहेत ना आपल्याला. श्वास म्हणजे आयुष्यात नसाय. कोरोनात माणसं कशाने मेले? श्वासाने. श्वास म्हणजे आयुष्य. हे श्वास विटेवरच्या मालकाकडनं जे भेटलेत का ते सगळे श्वास त्याच्या भजनाकरता वापरले. बाई मी विकत घेतला श्याम. मीराबाई असतील, राधाराणी असतील, यांनी आयुष्यभर फक्त त्याचं भजन केलं. भजन आटपलं बाहेर निघल्या. वाड्यातच एक चौक होता, त्या चौकात आल्या आणि त्या चौकात एक लेकरू बसलेलं होतं 5.5 वर्षाचं. काय सांगू आता संतांचे उपकार. ते लेकरू होतं भंगीन मावशीचा नातू. मीराबाईच्या राजवाड्यामध्ये मैला उचलायला एक स्त्री येत होती. ती वयस्कर झाली म्हातारी झाली आणि तिनं सुनाला सांगितलं, सुनबाई आपण ज्या राजाकडनं जो मोबदला मिळतो त्याच्यावर आपला संसार चालतोय, पण आपण त्यांच्याकडं मैला उचलायचं काम करतो. आता माझ्या हात चालत नाहीत ग सुनबाई, एक कृपा कर ग माझ्यावर. आता ही परंपरा हा गाडा तुला ओढायचा आहे. जी आत्याबाई मी जाते त्या कामाला. आणि ती सून त्या कामाकरता गेली. पण 5.5 वर्षाचा तिचा मुलगा साहेब तिच्या सोबत गेला. आईनं सांगितलं, बाळा लक्षात ठेव, आपण राजाच्या घरी चाललोत, आपण भंगी आहोत. राजाच्या घरी कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, लक्षात ठेव. ते म्हणलं, आई मला नुसतं सोबत येऊ दे ग, मी लावणार नाही हात. कशाला हात लावती तर मी लावणार नाही, हात लावणार नाही. ज्या जागेवर बसलं का ते लेकरू त्याच जागेवर बसलं. मीराबाईचं देवकर्म आटपलं. बाहेर पाहतात तर 5.5 वर्षाचं चिमुकलं लेकरू आहे. स्वयंपाकघरात गेल्या आणि एक लाडू आणला आणि मीराबाईनी तो लाडू त्या भंग्याच्या पोराच्या हातात दिला. ज्याच्या जीवनात तो लाडू चित्रात पण पाहायला भेटला नव्हता. भंग्याचं लेकरू, मैला उचलणाऱ्याचं लेकरू, गरीबाचं लेकरू. त्या दिवसपासून ते पोरग मीराबाईला मोठी आई म्हणायचं, आईला आई म्हणायचं आणि मीराबाईला मोठी आई म्हणायचं. सासूला सांगितलं, आता हे सोकलंय तिथे येण्यासाठी, येऊ दे ना ग माय, येऊ दे ना.
माय तुम्हाला जन्म दिलास ग, पण लाडू देऊ शकत नाही, तुझी परिस्थिती नाही. पण ती महालातली माय मला लाडू देते, येऊ दे ना ग, येऊ दे ना. ज्या दिवशी देणार नाही त्या दिवशी येणार नाही. बऱ्याच वर्ष आलं, पण कालांतरानं साहेब त्याचं वय जसं वाढण्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आता आपण आईसोबत जाणं उचित नाही. गेलं नाही गेलं. मीराबाईनं काही दिवस त्याला लाडू डब्यात घरी पाठवला. पहिला दिवस सांगतोय, ज्या दिवशी मीराबाईनं त्या भंग्याच्या लेकराच्या हातात लाडू दिला त्या दिवशी मीराबाईची आई इतक्या तापल्या. हे मिरे, मीराबाईला मिरे म्हणण्याची पात्रता गिरगाव करत नाहीये, माझी लायकी नाहीये. मीराबाईच्या आई मीराबाईला मिरे म्हणतात. हे मिरे, तुला कळतंय का, तू भंग्याच्या पोराला स्पर्श केलास? काय तात्विकता असेल संतांकडे. मीराबाईच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, ती भंग्याचं लेकरू त्या बाईनं उचललं निघाली. मीराबाईनं आईला सांगितलं, आई हे इतकं मोठं गोंडस लेकरू भंग्याच्या घरी जन्माला आलंय, हा त्याचा काय दोष आहे? विटेवरच्या मालकाने त्याला भंग्याच्या कुळात जन्म घातलाय, हा त्याचा काय दोष आहे? आई आदा कदा मी जर त्या भंगीन मावशीची पोरगी झाले असते तर ते मला शास्त्र सांगू नकोस, तू आंघोळ कर. पगडा होता ना, काही गोष्टीचा पगडा होता. एकदा श्रीमद भागवतातला एक प्रसंग बघा, आठवला म्हणून सांगतोय. पंढरपुरातल्या मालकानं चेंडू खेळत असताना गजानन बुवा मुद्दाम चेंडू पाण्यात टाकला. गेला नाहीच, मुद्दाम टाकला त्यानं. ते लय खेळवणी हो. पंढरपुरातल्या मालकासारखा चतुर, पंढरपुरातल्या मालकासारखा गुंड जगात माणूसच नाही. विश्वात 6 गुंड, त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड रावण. याला जर 2:15 वाजता घरात घुसून आपटू ज्यानं आणलंय, पंढरपुरातला किती नंबरचा गुंड? मग 1 नंबरच्या गुंडाला हुशे गुरुजी जो गुंड मारतो तो किती नंबरचा गुंड असेल? ते टाटरन वायरन चोरणार राहिला तर कवा बी हानीन ना ते. इंजिनियर साहेब कवा हानीन ना ते का साधा गुंड आहे का? आणि त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. देव चतुर जाणून या. अहो देवाचा चतुर पाहण्यास पण आमच्या इथे मुंबईला शिकायला होतं, माझ्या सोबतच होतं. मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढे गेलं. त्याचं काय झालं ते नाही सांगता येणार आपल्याला, उगं चुकत असते. बा मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करायचेच नाहीत. हो, गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे करणं म्हणजे पिठाचा नाश आहे तो. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं राव दी मंजुळा, तू दुधाचा नाश करशील, तुला कशाला येत नाही. आपल्याला जे येत नाही ते कशाला उगच करायचं, उगा आगावपणा. हो, ते आम्ही उन्हाळ्याचे दिवस होतो. देवाला इड म्हणतात काय काय नालायक. काय कळ होतं त्या देवाला? हा तुलाच लय कळतं हरामखोरा. पोळीलेलं ताक, काही काही गोष्टी कशा कळण्याच्या भाकरी हाणल्या होत्या आपण. त्या दिवशी 5 पोर भावानं आम्ही जेवायला होतो, खूप जेवलो. जाऊ दे म्हणलं, आपल्या आवडीचं नाही केलं ते आहे ना. ते म्हणले तुम्हाला काय केलं? ते म्हणलं आम्हाला कळण्याच्या भाकरी केलं. हो आधी सांगायचं ना मग म्हणले. काय सांगू लागलो. दुपारी जेवलो असं, उन्हाळ्याचे दिवस, पोळीलेलं ताक होतं. काही कालामध्ये काही गोष्टी गोड असतात. उन्हाळ्याच्या दिवसात थोडीशी हळद, थोडीशी जिरे वगैरे टाकलेली, मोहरी फोडलेली, ते पोळलेलं ताक उन्हाळ्यात इतकं गोड लागतं ते बासुंदीच्या थोत्रात आणते. आणि असं ताक ते मुंबईला हवा इकत भेटत मुंबईला. त्यानं 4 ग्लास पिले. त्या ताकानं त्याचा परिणाम जाणीलानं या लगेच गुंगी आली. पण अंग इतकं नाजूक होतं त्याचं, ते तिथं कुठं झोपन. मी पोतडं पांगिलं ते म्हणलं हे रुतत ना. म्हणलं राहू दे मग आपण बसू. म्हणलं सावली बरी लागायली हो. तितक्यात आपलं तिथली तिथं फिरलो. ते खताडाचं ढिगल होतं आणि त्या ढिगलावर एक भोपळ्याचा येल उगलेला होता. भोपळ्याचा येल त्याचं बुड असं अंगठ्यासारखं असतं, करंगळीसारखं, पण त्याला भोपळे असे खपके लागले होते. आणि आंब्याचं झाड कासऱ्यात बसत नव्हतं, इतकं मोठं, आणि त्याला आंबे एवढून लागले होते. ते म्हणलं बाळू तुमचा देव पागल आहे.
मी म्हणलं इतक्या लवकर निर्णय द्यायला तू कोण जेजेस का संप्रदायातला जेजेस का तुझेस इतक्या लवकर देवाला पागल म्हणायला. ते म्हणला सोपं उदाहरण आहे रे. करंगळी सारखं ज्या भोपळ्याच्या झाडाचं बुड आहे त्याला माठासारखा भोपळा लावला. बैलाच्या कासऱ्यात ज्याचं बुड बसत नाही त्याला बुटक्यासारखे आंबे लावले. काही कळतं का तुझ्या देवाला. हे भोपळे आंब्याला पाहिजे होते आणि कैऱ्या भोपळ्याला पाहिजे होत्या. मी म्हणलं नको ना ताण घेऊ. नाही म्हणलं काही करू. माझं जो उपरणं होतं आणि एक शाल होती सत्काराची यायनच केलेलं. मी गाडीतलं आणलं पोतड्यावर शाल टाकली त्याच्या उपरणं. जरा बऱ्या घरचं होतं. साखरेच्या पोत्यातला मुंगळा होता. किती खावान किती संडास करावा त्याला काही अक्कल नव्हती. आपलं त्याला म्हणलं जाऊ द्या आपलं झोपू द्या. ते काय होतं त्याच्या इरीला पाणी होतं आणि आपलं 1.5 एकर रान तिथं होतं. ते कधी मध्ये सोयाबीन भिजवायला देत होतं. मग त्याच्यामुळे आता आपल्या उपरण्यावर झोपलं मग काय होतं त्याला. असं चलत राहतं. काही काही गोष्टी अशा समटून घेतल्या पाहिजे माणसाने. इलाज नसतो त्याला. नाही तर त्या हरामखोराचे पाय आपल्या उपरण्याला लागू द्यायची लायकी नव्हती. मी पुन्हा कमराला नाही बांधलं ते. मग ते आम्ही आपलं सारवणाचा पोतराच केला त्याचा. या नालायकाचे पाय लागल्यावर मी दुसरंच काही कीर्तनात म्हणायचो. म्हणलं कमराला बांधल्यावर. नाही मी तितका येडा थोडाचे शिक्षण असू द्या ना कमी त्याच्यावर काय नसते. मग ते उषा साहेब ते झोपल्यावर काय झालं माहितीये का. नेमकं पाडाच्या अलीकडची प्रक्रिया असते आंब्याची. पाडाच्या अलीकडची पाडाच्या थोडासा अलीकडचा भाग. त्यावेळेला पोपटाला आंबे खावा वाटते. देठ तुटू देत नाही बरोबर असा चुरू 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 पोपट. पण काय पोपटाचं नख लागलं आंबा तुटला आणि याच्या